सहकारी चळवळ, दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेता आहे तिकडे, आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत. महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राची लूट उडाडोळ्याने पाहत आहेत. महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, हे मी सांगतोय. हा पहिला मुद्दा. आपका क्या बात, आप क्या बोल रहे हैं? सर, इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक आहे का, आणि त्यामध्ये नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदावर घेऊन चर्चा? आज अशा प्रकारची कोणतीही बैठक नाही. काल नक्कीच दूरध्वनीवरून माननीय उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली. पुढल्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे इतर काही नेत्यांशी बोलत आहेत. इंडिया आघाडीतले जे काँग्रेस शिवाय जे विरोधी पक्ष आहेत, इतर काही प्रमुख घटक आहेत, त्यांच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. कारण काँग्रेस अनेक गोष्टींमध्ये सध्या गुंतलेली आहे. त्यांची न्याय यात्रा चालू आहे, त्यांच्या इतर काही बैठका सुरू आहेत. पण त्यांच्यावरती फार भार न टाकता इंडिया आघाडीचे संघटन बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि या संदर्भात काल नितीश कुमारजी आणि उद्धवजींशी चर्चा झाली. सर, लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा नवीन फॉर्म्युला वापरणार आहे, तो म्हणजे घाटकोपरमध्ये राम कदम पॅटर्न असं समजतं मला माहिती. सर, हेमंत सोरेन जो झारखंड के सीएम हैं, उनके करीबी सहयोगी के रेड चल रही है, कैसे? अच्छी बात है, चलने दो, देख लेंगे. सर, सरकार का फिर से यू टर्न आया है, जैसे नोटबंदी की लाइन थी वैसे पेट्रोल की लाइन, उस पर यू टर्न आ गया. आप किस तरीके से देखते हैं सर? क्या देखेंगे? पूरे देश में हड़ताल हो गया है, पूरे देश में तनाव की स्थिति है. आपने देखा होगा महाराष्ट्र में क्या स्थिति है. हाँ, ट्रक ड्राइवर्स सड़क पर उतरे हैं, पुलिस पर हमले हुए हैं. देखिए, हिट एंड रन ये मामला गंभीर होता है. मैं उनका समर्थन नहीं करूंगा, उसका कोई समर्थन नहीं करेगा. लेकिन जिस तरह से कानून बनाया है, उस कानून के खिलाफ ये सब लोग सड़क पर उतरे हैं. उनसे चर्चा होनी चाहिए थी. जैसे काले कृषि कानून बनाए, अब ये क्रिमिनल अमेंडमेंट लॉ बनाया है. आप अपने आप को क्या समझते हो? आप कोई कानून बना लेते हो, हमारे पर थोप देते हो. बात तो करो, चर्चा तो करो. मजबूरी समझ लो सबकी. आज दुपारी या मुंबईमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे. आपल्याला माहिती असेल, संपूर्ण महाराष्ट्रातून 1 लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष अशाच अधांतरी पडलेल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, पण कोविडमुळे उद्धव ठाकरेंना त्यात फार काही त्यांना मदत करता आली नाही. अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आणि आज त्यांचा मुंबईमध्ये विराट मोर्चा आहे आझाद मैदानावर. आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आज 3 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहे. ही आज आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट.